टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। विरोध होतोय आज विरोधक सुद्धा त्यावरती आक्रमक साहेब बोला। नाही, शक्तीपीठ महामार्ग याबद्दल पहिली अधिसूचना निघालेली होती आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यासाठी भूमी संपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आली होती। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही 2.5 एकरच्या आतील एक अल्पभूधारक शेतकरी भरपूर आहेत, संपूर्ण जमीन बागायती आहे आणि त्या जमिनी ह्या आता शेतकऱ्यांचे काळीज झालेला आहे, त्यामुळे यांचा फार मोठा विरोध होता। त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याबाबत अनेक वेळा आपलं मनोगतामध्ये सांगितलेलं होतं, परंतु काही शेतकरी कोल्हापूरला त्यांना भेटले आणि त्यांनी हा शक्तीपीठ रस्ता व्हावा आणि जास्त मोबदला द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती, तर त्यावेळा मी सुद्धा उपस्थित होतो। आता परवा ज्यावेळा हा मंत्रिमंडळापुढे विषय आला त्यावेळा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आणि मी यांनी आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या। त्यावेळा मुख्यमंत्री महोदयांनी समृद्धी महामार्ग होण्यापूर्वी अशा तक्रारी होत्या आणि समृद्धी महामार्ग झाल्यानंतर कशी पद्धतीनं तेथील लोकांचं भलं झालं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता। आता यामधून त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की आम्हाला शक्तीपीठ हा रस्ता करायचा आहे, हे काहीतरी लपवून ठेवलेलं नाही, परंतु कुणावर लादायचा नाही आणि त्यांनी 3-4 मार्ग तयार केलेले आहेत MSRDCनं। त्या 3-4 मार्गाबाबत चर्चा करून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आम्हाला रस्ता करायचा आहे अशी भूमिका घेतलेली आहे। आतून ज्या शेतकऱ्यांचा जास्त विरोध आहे, ज्या शेतकऱ्यांची जिराई जमीन जास्त जाईल किंवा जे मोबदला घ्यायला तयार होतील अशा पद्धतीनं कसा मार्ग काढायचा याबद्दल अद्याप चर्चा झालेली नाही। मला वाटते सगळ्यांना विश्वासात घेऊन हा रस्ता करण्याचा प्रयत्न शासन करणार आहे। रस्त्याची किती गरज वाटते? कारण विरोधक म्हणतात कंत्राटदारांसाठी सुरू आहे, पर्याय आहे। आता विरोधकांचं काम आहे ते बोलणं, परंतु एक गोष्ट मुख्यमंत्र्यांनी मला जेव्हा खाजगी सांगितली की उज्जैन असेल, अयोध्या असेल, अशा अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला अशी कामं झाली, असे रस्ते झाले किंवा अशी तीर्थस्थळं झाली, तिथं जवळजवळ 10 ते 20 पट भक्तगणांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे रोजगार उपलब्ध झालेला आहे। आणि मला वाटते त्यांनी बाळूमामा आमचं जे देवालय आहे त्याचंही उदाहरण दिलं। बाळूमामा देवाची ज्यावेळेस सिरियल झाली त्यानंतर लाखो लोक आता इथं भाविक दर अमावस्येला आणि दर रविवारी येत आहेत आणि म्हणून त्याही पद्धतीचा विचार करावा अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। मला वाटते शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढला जाईल। कोल्हापूर वगळून असा काय पर्याय आहे, असा काय विचार होतोय का? पैसे असतात त्यानंतर जमिनी मिळत नाही, तो विषय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं योग्य आहे। त्यांचा विरोध असेल तर मग दुसरी भूमिका काय घ्यायची मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं। 5 पट मोबदला दिला होता, तसंच इथे सुद्धा 5 पट अजून त्याबद्दल काही शासनाने धोरण केलेलं नाही। विधानसभेची निवडणूक तुम्ही तिथे लोकप्रतिनिधी आहेत, तुमच्याशी काय मागणी किंवा तुमची काय भूमिका आहे का शेतकऱ्यांना? आम्ही शेतकऱ्यांची भूमिका त्यांना मांडलेली आहे। आमच्या मतदारसंघामधून तो रस्ता जातोय आणि या 5-6 गावामधील शेतकऱ्यांचा तीव्र त्याला विरोध आहे। निवडणुकीच्या काळात तुम्ही हा अध्यादेश रद्द केला आणि आता पुन्हा लादला, अशा पद्धतीचा देखील एक आरोप अजून लादलेलं नाही। परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 विषय होते। समृद्धी महामार्गाला मान्यता देणे, समृद्धी महामार्गाची भूमी संपादनासाठी 12,000 कोटीचे कर्ज काढण्याला परवानगी देणं आणि कोल्हापूरची जी भूमी संपादनाची प्रक्रिया आहे ती पुनर्स्थापित करणे, असे 3 विषय होते। 2 मंजूर झाले, तिसरी कोल्हापूरची पुनर्स्थापनेच्या वेळेला ही भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी विश्वास घेण्याची भूमिका मांडलेली आहे। जर 5 पट मोबदला दिला तर लोक तयार होतील। आता लोक सरकार आग्रही आहे की झाला पाहिजे महामार्ग। नाही, आता लोक काय म्हणतील तर हा भाग वेगळा आहे, ते जाहीर झाल्यानंतर आपल्याला कळेल।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.